शिंदे साहेबांचा विजय असो. विजय असो. नमस्कार, आता आपण आहोत पुण्यातल्या सेंट्रल बिल्डिंग इथे विशेष शिक्षकांचं आंदोलन जे आहे ते होत आहे आणि विविध मागण्यांसाठी ते एकत्र आलेले आहेत. शासनाचा निर्णय आलेला आहे, पण प्रशासनाकडून मात्र दिरंगाई होत असल्याचं ते सांगतायत. नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. खरं तर आमचा विरोध हा शासनाला नाही, कारण शासनाला आजपर्यंत आम्हाला शासनाने मदतच केलेली आहे. उलट शासनाने सांगितलं होतं की यांची जर नियुक्ती सामान्य याच्यातून होत नसेल तर स्पेशल केस म्हणून या 150 लोकांची नियुक्ती करा. आणि हे आदेश उपमुख्यमंत्री महोदय त्यावेळेचे आदरणीय देवेंद्र फडणवीस महोदय साहेबांनी दिली होती. परंतु तरीही प्रशासन मात्र त्यांचेही आदेश धाब्यावर बसवत आहे. आणि विशेष म्हणजे हे की जे पत्र निर्गमित करायचं आहे त्याच्यावर नेमकी सही कोणाची करायची याबाबतच गोंधळ आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की लक्षवेधीमध्ये विधानसभेच्या लक्षवेधीमध्ये हा तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावर शिक्षण मंत्री महोदयांनी त्यावेळी सांगितलं होतं की 1 महिन्याच्या आत ही पूर्ण कार्यवाही पूर्ण केली जाईल. त्यांच्याही उत्तराला कुठेतरी आता त्याचीही अवहेलना प्रशासन करत आहे. म्हणून आमची भूमिका ही शासनाच्या बाबतीत विरोधाची नाही, आमची भूमिका ही प्रशासनाच्या बाबतीत मात्र विरोधाची आहे. आणि आम्ही शेवटपर्यंत पत्र निर्गमित होईपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आमच्यावर कार्यवाहीचा प्रयत्न सुरू झालेला आहे, परंतु या कुठल्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही. आणि जरी हे आंदोलन उपोषण दिव्यांग बांधव करत असतील तरी पण मी इतरांना आवाहन करते, हे जे आमचं आंदोलन आहे हे पूर्ण महाराष्ट्रातील जे विशेष शिक्षक आहेत 1984 ह्या सर्वांसाठी आहे. फक्त दिव्यांगांनी आता पाया घातलेला आहे. म्हणून सर्वांना आव्हान आहे, जेवढं जास्तीत जास्त हे आंदोलन जेवढं आमचं तीव्र तरी आहे, जेवढा ह्याचा वेळ वाढेल तेवढंच इतर शिक्षकांना देखील त्याचा त्रास होईल. कागदपत्रांची पडताळणी म्हणा किंवा कागदपत्र अजून हातात मिळालेली नाहीये तर काय आदेश नाही आला. माननीय फडणवीस साहेबांनी या प्रकरणाची दखल म्हणजे त्यांनी तर हे 19 जून 2024 मध्ये तात्काळ येणाऱ्या कॅबिनेट मध्ये समायोजन व्हावं अशी त्यांनी लेखी स्वरूपात इतिवृत्तही प्रकाशित केलेला आहे. आपल्या सन्माननीय मंत्रालय कार्यालयात लेखी स्वरूपापर्यंत त्यांचे निर्देश हे प्रशासनाने धाब्यावर बसवल्याचं आमच्या एकंदरीत असं लक्षात येतंय. म्हणूनच आमच्यावरती हे उपोषण आंदोलन करण्याची वेळ येते आहे. हे समायोजन करण्यासाठी आमची जवळजवळ 2023 पासून देवेंद्र फडणवीस साहेबांची मीटिंग झाली. त्याच्यानंतर आदेश निघाला 8 ऑक्टोबर 2024 ला. सुप्रीम कोर्टाचाही आदेश निर्गमित झाला. आणि तरी सुद्धा इथे नंतर शासना म्हणजे आपल्या प्रशासनाकडे हे सगळी प्रोसेस चालू असताना पुणे आयुक्तालयाकडे आपला हा जो प्रस्ताव पाठवला गेला त्याच्यामधून आता 30 एप्रिल पर्यंत तुमचं काम होईल असं सांगण्यात आलं. त्याच्यानंतर 15 मे ही तारीख दिली. त्याच्यानंतर ते पण झालं नाही म्हणून 26 मे ला आम्ही इथे आंदोलन केलं आणि तरी सुद्धा ते काम आमचं झालं नाही. मग 10 तारीख आम्हाला जूनची दिली होती, तेही काम झालं नाही. म्हणून आज पुन्हा आम्ही इथं आमरण उपोषण करणार आहोत. खरं तर राष्ट्रीय दृष्टिहीन संघ ही संघटना दिव्यांगांच्या आपल्या अंध बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी राहते. त्यांच्या आंदोलनांमध्ये त्यांच्या सर्व सुखदुःखांमध्ये ही संघटना सातत्याने प्रयत्नशील असते. जे न्याय दरबारी ज्या काही गोष्टी आहेत, प्रलंबित गोष्टी आहेत, ते आपल्या हक्कांसाठी मांडण्यासाठी ही संघटना नेहमी सोबत राहते. आणि याचाच एक भाग म्हणून विभागाच्या माध्यमातून सुद्धा पुणे विभागाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या सर्वच बांधवांसाठी हे खरं तर महाराष्ट्राच्या सर्वच भागातून आलेले आपले सर्व दिव्यांग बांधव आहेत. मग अशी सांगितलं त्याप्रमाणे हे केवळ आमचं आंदोलन नाहीये, तर ज्या ज्या ठिकाणी विशेष शिक्षक आहेत त्या सर्व विशेष शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी ही भूमिका आहे. आणि सरकार दरबारी याचा न्याय व्हावा. आपण सर्वजण बघतो की आज राजकीय वर्तुळातली जर सर्व जी कामं आहेत ती इतर कोणाला काही जर पास व्हायचं असेल तर ते लगेच पास होतं. मात्र कुठेतरी आज शासनाने दिव्यांग व्यक्तींकडे कानाडोळा केलाय असं दिसतंय.